सहाय्यक समाज कल्याण कार्यालय पुणे यांच्याकडून 2 पत्र देण्यात आलेले होते आणि हे पत्र होते की ज्यांनी वसतिगृहाला अर्ज केलेला आहे त्यांनी काय करायला पाहिजे आणि ज्यांचा वसतिगृहाला नंबर लागलेला आहे त्यांनी काय करायला पाहिजे। तर पहिला जे पत्र होतं या पत्रामध्ये नेमकं काय दिलेलं आहे हे आपण या अगोदर सांगितलेलं होतं, परंतु आज भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहे। तर यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे अशा विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही। हे आपण ऑलरेडी सांगितलं होतं की ज्यांनी वसतिगृहाला अर्ज केलेला आहे त्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे। तरी तुम्हाला हे दोन्ही पत्र याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर दिलेली आहे। व्हॉट्सअप चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तुम्हाला जेही प्रश्न पडत आहे ज्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलला अर्ज केले होते किंवा ज्यांचे नंबर लागले होते त्यांनी हे दोन्ही पत्र, एक पत्र हे आहे आणि एक पत्र दुसरं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतोय। सेकंड नंबरचं पत्र हे आहे, हे सुद्धा तुम्ही बघू शकता की शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृहात निवड झालेल्या परंतु स्वाधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत यामधला तो विषय होता, विषय तुम्ही रीड करू शकता। तर हे सुद्धा एक पत्र होतं। हे दोन्ही पत्र कालच टेलिग्रामवर सांगण्यात आलेलं होतं की याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात आलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। कारण आज भरपूर साऱ्या कमेंट्स आलेल्या आहे की आमचा वसतिगृहाला नंबर लागलेला आहे, आम्हाला प्रवेश घ्यायचा नाही आहे कारण वसतिगृह आमच्या कॉलेजपासून भरपूर दूर आहे, किंवा अशा पण कमेंट्स आलेले आहे की आम्हाला स्वाधारचा फॉर्म कसा भरायचा कारण आम्ही ऑलरेडी वसतिगृहासाठी अर्ज केलेला होता। तर तुम्ही हे 2 पत्र रीड करा आणि तुमचे डाऊट्स संपूर्ण क्लिअर होतील। तर विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न, हॉस्टेलला नंबर लागला आहे, प्रवेश घ्यायचा नाही, स्वाधार फॉर्म कसा भरू, व्हॉट्सअप ग्रुपवर जा, तिथे तुम्ही दिलेली पत्र त्याबद्दलची अपडेट एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघा। तरी जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही समाज कल्याण ऑफिसला जाऊन व्हिजिट करा, कारण यानंतर आमच्याकडे कोणत्याही प्रकारचं सोल्युशन नाही आहे। कारण जोपर्यंत ऑफिस कोणतीही माहिती प्रोव्हाइड करत नाही तोपर्यंत आम्हीसुद्धा यूट्यूबवर किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही। जेवढी इन्फॉर्मेशन ऑफिसकडून मिळते तेवढीच इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देऊ शकतो। या व्यतिरिक्त जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही जवळच्या म्हणजे तुमच्या जवळ जेही समाज कल्याण ऑफिस असेल तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता आणि त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ शकता। आणि दुसरा प्रश्न असा आहे की हॉस्टेलला फॉर्म भरला होता, नंबर लागलेला नाही आहे, स्वाधार फॉर्म कसा भरू, याबद्दल सुद्धा आपण जे पत्र दाखवलेलं आहे त्या पत्र तुम्ही एकदा रीड करून घ्या। आणि तुम्हाला सुद्धा काही अडचण असेल, प्रॉपर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करू शकता, त्यांच्याकडून पूर्ण माहिती घ्या। आणि फॉर्म कधी भरायचा याबद्दलची जीही अपडेट असेल ती तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता। माझ्यापर्यंत जेवढ्या अपडेट येत आहे त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल, त्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा संपूर्ण अपडेट देण्यात येत आहे। आणि अजून ज्याही अपडेट येतील त्यासुद्धा तुम्हाला देण्यात येईल। त्यांनाही अडचण असेल त्यांनी समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करा, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेऊ शकता। स्वाधारबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।